आज खिडकीतनं काय पाहायला मिळाले तर तुमची वहिनी चपात्या करायला लागली आणि चपात्या करत असताना समोर दिसतात की आपल्या डिगऱ्याच्या कुसनाकाठी आमच्या घराच्या मागे शेतामध्ये मेंढरेवाले बसले आहेत आणि एक व्यक्ती तर काय चक्क भाकरीचं पीठ मळालाय. हे बघा तुम्हाला दिसेल लाल शर्टचा व्यक्ती आहे भाकरीचं पीठ मळालाय आणि यांच्या ग्रुपमध्ये काय वैशिष्ट्य कोणा लेडीज नव्हती. पण यांनी मी विचारल्यानंतर त्यांना तसं का तर म्हणजे आत्ताच नुकतेच आम्ही गावावरून आलोय आणि पावसाळा यावेळी लांबल्यामुळे आम्हाला बरं झालंय. पावसाळा लागला की हे डोंगर वनातनं सर्वांना घेऊन जातात ही मेंढरं. आता सध्या पावसाळा नसल्यामुळे काळ्या माती त्यांना डिगरीच्या कृष्णाकिनारी चालतंय आणि मालकाचा मुलगा देखील ते पाहायला आलाय की हे काय करत आहे तिथे. आणि आपण देखील याचे 3 भाग करून टाकणार आहे की यांचे जीवनक्रम कसं असतं आणि डिगरीच्या कृष्णाकाठी यांच्यासोबत काय काय घडतं. चला तर मग आता हे भाग सुरू करू आपण. सुरुवातीला पाहिल्यावर मी लोकांची संख्या मेजली तर इथे 3, 4, 5 आणि तिकडे साधारण 4 ते 6 म्हणजे 10 व्यक्ती आहेत आणि 10 व्यक्तींच्या मध्ये एक कुत्रा देखील आहे. बघा या साईडला जर्मन शेपर्ड बसले, मोठ्याच्या मोठं कुत्रा आहे आणि वयस्कर आजोबा त्यामध्ये मुंडासे बांधलेले आहेत डोक्याला. हे आजोबा एक साधारण इकडे 3 आहेत आणि इकडे मेंढरामध्ये एक म्हणजे 4 आहेत. अशा प्रकारे हे आहेत आणि एक बहिणी सोबत आणलेले आहेत घोडे. आता हे घोडे कशा सोबत असतात त्यांच्या हे तुम्हाला नंतर कळेलच की कशा प्रकारे ह्या घोड्यावरून त्या मेंढरांची पिल्लांची वाहतूक करावी लागते. का तर लांबच्या अंतरापर्यंत मेंढ्या चालत नाहीत, पिल्ली चालत नाहीत. मेंढ्या चालू शकतात पण पिल्ली चालत नाही, त्यामुळे त्या घोड्यावर घालून येतात. आणि संध्याकाळी मला दिसतंय की इथे जाळ पेटलेलं आहे आणि त्यांची संध्याकाळी पुन्हा जेवणाची तयारी चालू आहे आणि 2-3 चमकत्याला दिसतात टिपक्या ते त्यांचे मोबाईल चालू आहेत. आणि या साईडला लाईटिंग दिसतंय, हे सांगलीचं लाईटिंग आहे. डिग्रजच्या कृष्णाकाठावरून सांगलीचं माधवनगरचं या साईडचं लाईटिंग इकडून असं दिसतंय. आता इथे मी टेरेसवरून पाहत आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी मग त्यांच्या चुलीतून धूर तसाच निघाला लागला. तिथे चुलीतून धूर निघायचा कारण की त्याच्याकडे गॅस कुठला, स्वयंपाकासाठी त्याने फक्त चुलीचाच वापर करणार आणि चुलीवरला चमचमीत जेवण वगैरे खाणार. घोडा अजून झोपेतनं उठलाही नसेल तेवढ्या लवकर ते उठून त्यांनी तयारी चालू केलेली आहे. आणि काय करतायत त्यांनी तर त्यांनी बाजूला करतायत 3-3चा ग्रुप, म्हणजे मेंढ्या बाजूला करायला लागलेत आणि त्यांनी काय शोधायला त्यामध्ये तर मेंढराची पिल्ली शोधायला त्यामध्ये. पिल्ली बाजूला करणार आहेत कारण की सर्व काही आवरायचं चालू आहे. इथे बघा एक व्यक्ती त्यातला काहीतरी नारळ फोडून काहीतरी वयस्कर आजोबा काहीतरी जेवण करल्यात. कुत्रे निवांत फिरायला लागले आणि कुत्रं कायम पाड्याचा म्हणजे ह्यांच्या पूर्णपणे राऊंड मारत असते की कुठे काही यायला नको काय, कारण की दुसरी कुत्रे येऊन अटॅक करू शकतात त्यामुळे. आणि शिवाय कुत्रं देखील मोठा आहे बरं का ते, कारण की लांडगा वगैरे हल्ला झाला तर कुत्र्यांना त्या अटॅक करता यायला पाहिजे म्हणून कुत्रं देखील जाम आणि मजबूत आणले त्याने. आणि या ठिकाणी हे पिल्लांना बाजूला करायला लागलेत, सर्व पिल्ले एकत्र करलेत. असं का करलेत हे काय कोणाला ठाव, सर्व पिल्ली एकत्र करायला लागले. तर सगळ्या मेंढरांची सर्व पिल्ली ह्याने एकत्र करायला लागलेत. सर्व पिल्ली एकत्र करत असताना या वाघाला चाहूल लागली दुसऱ्या कुत्र्यांची. तर हा लगेच पाड्याचा पूर्णपणे राऊंड मारायला गेला. आजूबाजूला कायम फिरत असतो की दुसरं कुठलं कुत्रं यायला नको. आणि या साईडला त्यांनी पिल्ली बाजूला केली आहे. तर पिल्ली काय बाजूला करणार आहेत ते हे बघा. पिल्ली बघा या साईडनं पूर्णपणे हाकलून पिल्ली बाजूला करत आहेत त्यांनी. पण तरी देखील एवढ्या मेंढरातनं 400 ते 500 मेंढरातनं पिल्ली आता बाजूला करतायत. तर काही काही पिल्ली तर चुकणार आणि तिथे कुठे तर राहणारच, कारण की 400-500 मेंढरं आहेत आणि किमान 100 तर पिल्ली त्याची होणारच आहेत. आणि या पिल्लांना ह्यांनी काय करल्यात मी विचार केला, असं का करलं की ही मेंढरांपासून पिल्ली आईपासून बाजूला करल्यात. इथं जेवण बनवाल्यात, सर्वजण बसून जेवण करणार आहेत बहुतेक. दिवस थोडासा चढणीला आल्यावर मालक देखील आला उजाडल्यावर आणि सर्वांनी मिळून तिथं मेंढीचं दूध काढलं होतं. त्या दुधाचा मस्तपैकी चहा केला असणार. मेंढीच्या दुधाचा चहा लय भारी लागतोय. चहा शिवाय दूध आणि भाकरी कुस्करून खाल्ले असणार सर्वांनी. आणि बघा की इतके मेंढ्या आहेत म्हटल्यावर त्याचं दुधाचं काय करणार, तर थोड्याफार मेंढ्यांचं दूध काढलं जाते आणि ते वापरलं जाते खाण्यासाठी वगैरे. या साईडला दिसेल बघा मालक देखील दूध प्यायला, आमचा मित्रच आहे तो. तर या ठिकाणी हे पहा, तुम्ही पाहू शकता. अरे किती शिल्लक राहिला असणार आहे, त्यामुळे त्यांनी पूजा वगैरे करून तिथं थोडंसं हे केलं आहे, कारण की भरपूर शिल्लक राहिला असणार आहे. आणि आता ही पिल्ली घेऊन कुठं चालला मालकाचा मुलगा, ही पिल्ली घेऊन मालकाची दोन्ही मुलं कुठं चालली आहेत. अरे इकडे यांनी पण यायला लागले. बहुतेक यांनी सगळ्या पिल्लांना डांबून ठेवणार आहेत आणि आयांना घेऊन जाणार आहेत बहुतेक फिरायसाठी. जी पिल्ले हातातनं घेऊन जात आहेत ती पिल्ले काल किंवा आज जन्मले आहेत, त्यामुळे त्यांना चाला येत नाही, त्यामुळे घेऊन चालले आहेत. बाकी पिल्लांना माहिती आहे की मेंढरांना कसं जायचं आहे. आता ह्या आंब्या झाडाखाली त्यांनी बरोबर काहीतरी चौकोन हे मारणार जाळी आणि त्यामध्ये त्या पिल्लांना डांबून ठेवणार. हे पहा
सुरुवातीला जी उचलून नेलेली पिल्ले आहेत ती तिथे ठेवली आहे, कारण ती एक एक दिवसाचीच आहेत. काल किंवा आज सकाळी जन्मलेली पिल्ले आहेत ती. एवढी 400-500 मेंढ्या म्हटल्या दिवसाला 1 किंवा 2 तर जन्मत असणारच. आता या ठिकाणी यांनी तिथे बांधलेला आहे चौकोनी जाळी. त्या जाळीमध्ये सर्व मेंढ्याच्या पिल्ल्यांना घेऊन टाकलेलं आहे इथं. म्हणजे घेऊन गेले आहेत. आता तिथे त्यांना कोंडून ठेवणार, म्हणजे डांबून ठेवणार आणि त्यांना काहीतरी घालणार वैरण. सकाळपारी त्या सर्वांनी आईचं दूध तर फुल्ल पिलं असणार. तरी देखील एखादं राहिलंय बघा. हे दुसरा मालकाचा अजून एक शेजारचा मुलगा तो घेऊन यायला लागलाय. इतक्या मेंढरामध्ये पिल्ली चुकणारच. आता या सर्वांनी पिल्ली इथं हाकलून आणून एका जागी डांबून ठेवली आहेत आणि चुकलेल्या मेंढ्याची पिल्ली घेऊन एक एक जण यायला लागलाय. हे बघा, हे काळ्या पांढऱ्या टिपक्याचं हे चुकलं होतं. अजून देखील चुकलं असणार आहे. कदाचित एखादं पिल्लू मोठं देखील असेल आणि आपल्याला वाटतं असणार की ती मेंढी आहे, त्यामुळे ते देखील चुकलं असणार. तसं बी असणार. तर या ठिकाणी हो का मेंढ्या आणि मेंढराच्या या सगळ्यांचं दूध त्या पिल्ल्याने पिलं असणार सकाळी फुल्लपणे. आणि ह्या मेंढरांच्या आता त्यांनी ग्रुप करणार. अरे अजूनही चुकलंय बघा, अजूनही चुकलेला आहे. याच्या मेंढ्यामध्ये साधारण एक 70 ते 80 शेळ्या देखील होत्या बरं का. मेंढ्या एक साधारण असतील भरपूर 300-400, पण त्यामध्ये शेळ्या देखील एक 100 तर होत्या 100%. आणि शेळीचं पिल्लं हा धनगराचा छोटा मुलगा घेऊन चाललाय. हा तर आम्हाला मुलगा एक दिवशी दिसला, आम्हाला दुसऱ्या दिवशी काही दिसला नाही. नंतर दुसऱ्या दिवशी तर दुसरी बाकीची लोक 10 जर लोक 100%च आहेत. आणि याच्यामध्ये हा पटकं बांधणारा आजोबा हा सगळ्यात वयस्कर आहे. हे बघा, डोक्याला मुंडासे बांधायला लागलाय तो. याला फेटा किंवा हे म्हटलं जात नाही, मुंडासच म्हणावं लागेल. फेट्याला असं तुरा असतो, ह्याला तुरा नसतो. आणि आजचा बघा डोक्याला आता बांधणार आहे मस्तपैकी हे. आणि बाकीचे सगळेजण काय करणार आता ग्रुप करायला लागले बघा. हे डोक्याला ह्याने बांधत असताना आता बाकीचे लागले ग्रुप करायला. आता कशा प्रकारे ग्रुप करतात बघा मेंढीचं. एका मेंढीला हे काल आज सकाळी झालं, बहुतेक ह्याला पिल्लू झाले, त्यामुळे ती दमून बसल्या, तिला उठवलं आणि आता आजचा डोक्याला बांधायला लागला मुंडासे. हे बघा बांधलेलं आहे. आणि या ठिकाणी आता मला दिसतंय की यांनी बहुतेक चाचपा लागलेत की पिल्ली इथं बांधून ठेवल्यात आणि पिल्लासोबत मालकाची मुलं खेळायला लागलेत. अरे, कारण की त्यांना मजा वाट लागली की पिल्ली किती भारी भारी इथं मस्तपैकी कापसासारखी. आणि मालकाची मुलगा शिवाय मुलगी पण आलेली आहे. कारण की त्याचे भावकी आहे त्यांची मालकाची, तिथं चुलत भाऊ वगैरे सगळे आहेत, त्यांची मुलं वगैरे आहेत. त्यांना मजा वाट लागली खेळायसाठी. आणि या ठिकाणी ह्यांनी शोधल्या जरा चुकलेली पिल्ली अजून एक गावलं बघा. जरा हा व्यक्ती जरा अपंग वाटतोय बघा. याला अनेक चुकलेलं पिल्लू गावलं. एवढं छोटं चुकलं होतं. आणि नंतर त्यांनी 3चा ग्रुप केला. आता 10 व्यक्ती अनेक गावलं. हो का, अनेक गावलं. अनेक त्याने हातातनं आला जरा पायाला लागलेला व्यक्ती तो. आणि यांनी 3 ग्रुप केले, कारण की 3 ग्रुप करून त्यांनी फिरायला येणार. आता बघा 10 लोक आहेत, तर त्यांनी वाटणी कशी केली की 3 ग्रुप केले त्यांनी पहिल्या सुरुवातीला मेंढ्यांचे. आणि मेंढ्याला पहिल्या सुरुवातीला एका ग्रुपला इथं चरायला सोडलं. आता हे घेऊन जाणार प्रत्येक ग्रुपला चरायला. म्हणजे एका ग्रुपसोबत 2 व्यक्ती जाणार, म्हणजे 3 ग्रुपसोबत 6 व्यक्ती गेले. 6 व्यक्तीनंतर 4 व्यक्ती जे राहिले ते व्यक्ती 4 व्यक्ती इथे काय करणार, 4 व्यक्ती आणि कुत्रं हे पारख्या पिल्ल्यांच्या संरक्षणाला. शिवाय इथे आता जागा ही बसलेली आहे, म्हणजे ही जागा तुडवली गेली आहे. ही खत भरणं पूर्णपणे झाले शेताला. आता दुसऱ्या ठिकाणी खत करायचं असते, त्या ठिकाणी पुन्हा तो तांडा मारला जातो. अशा प्रकारे हे रुटीन चालू असते. आणि या ठिकाणी कुत्र्याचं मेंढीची पिल्ले त्या ठिकाणी कुत्रा बघा बसले दिसते बघा, संरक्षणासाठी बसलेलं जाईल लक्ष ठेवून. बरं, शेतात मेंढ्या बसवायला मित्रांनो फुकट नाही बरं का. दिवसाला त्यांनी कमीत कमी एक 7 ते 8 हजार रुपये घेतात. कारण की ज्या भागात शेळ्या किंवा मेंढ्या बसल्या त्या भागात खत इतकं भारी होतंय ना. आता या ठिकाणचा हे पाला काढणार त्यांनी तांडा आणि दुसऱ्या ठिकाणी मारणार जी थांबलेले व्यक्ती. आणि बाकीचे व्यक्ती ग्रुप घेऊन चाललेत गावामध्ये. हा सगळ्यात लहान ग्रुप शेळ्यांचा आहे. हा एक जण घेऊन चाललाय. आणि मुलांची आता इथं बघा दमछाक होऊन मुलं बसलेत बघत मेंढीच्याकडे. आणि आता या ठिकाणी तांडा दुसरीकडे मारायसाठी चालू आहे, का तर खत इथलं भाग पूर्ण झाला आहे. आता पुन्हा संध्याकाळी आल्यानंतर त्यांना दुसऱ्या भागात तिकडे बसवलं जाणार. अशा प्रकारे संध्याकाळी आता काय होतंय ते दुसऱ्या भागात पहा आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला. वेगवेगळे भाग येत असतात. खुश राहा, सुरक्षित राहा आणि लगेच भेटू दुसऱ्या भागात.